ॲपल इज रेड आणि ऑरेंज इज ऑरेंज कलर. त्याच्यामुळं जे भाज्या पण येतात ते तशाच कलर टाकून येतात. आम्ही त्याच्या खूप विरोधात आहे. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर मी माझ्या प्रॉफिटकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हणताय की कोल्ड प्रेसमध्ये क्वांटिटी कमी निघते, मग त्या केसमध्ये ग्राहकांच्या आरोग्यापेक्षा नफा कमवणारे लोक पण मार्केटमध्ये आहे. मग जलसा या गोष्टीकडे का लक्ष देत नाही? लोकांना आहे ना ज्यूस, मिल्कशेक, टेट्रापॅक ज्यूस, कोल्ड प्रेस ज्यूस ह्यातलं तफावत माहीत नाही. 2013 आणि 2025च्या मध्ये एक क्रुशल पिरियड पण आला होता सर, 2019, ज्याला सगळं जग कोविड-19 या नावानेच ओळखतंय. ज्या कोविड-19 मुळे किंवा कोविड-19 पुर्ण जग थांबलं होतं. त्यावेळेस जलसा नक्की थांबलं होतं की जलसाने काही त्यात नवीन प्रयोग केला? जलसा नक्की थांबलं होतं तेव्हा. पॅशन कन्वर्टेड इन टू बिझनेस. आणि मी हा बिझनेस ॲक्च्युली पॅशनेटलीच करतो. किती प्युअरेस्ट फॉर्मचं ज्यूस आपण देऊ शकतो लोकांना आणि किती त्याच्यात आपण रिसर्च करून प्रोडक्ट जनरेट करू शकतो ह्याच्यावर फोकस जास्त असतो. नमस्कार मंडळी. श्रावण महिना सुरू झालाय आणि श्रावण महिना म्हटलं की हर्ष आणि उल्हासाचं वातावरण असतं. सगळीकडे पावसाची सरी पडायला सुरुवात झाली आहे. आणि त्याच सोबत श्रावण महिना म्हटलं की उपवास आणि या सगळ्या गोष्टींचं समीकरण असतं. उपवास म्हटलं की सात्विक खाणं आलं, आणि सात्विक खाणं म्हणजे त्यासोबतच ज्यूस आणि या सगळ्या गोष्टींचा सगळा प्रकारही तुमच्या फूडमध्ये, तुमच्या आहारामध्ये येतो. परंतु प्रत्येक वेळी आपण जे ज्यूस घेतो ते नक्की सात्विक आहे का, की आपल्या शरीराला योग्य आहे की नाही याचा आपण विचार करतो का ते ज्यूस पिताना किंवा ते अन्न घेताना? बऱ्याचदा आपण उपवासाच्या हिशोबाने ज्या गोष्टी खातो त्या खरंच शरीराला तितक्या आरोग्यदायक असतात का, हा विचार न करता आपण बऱ्याचदा अन्न ग्रहण करत असतो. आपण बऱ्याचदा ते ज्यूस वगैरे पित असतो. परंतु ह्या सगळ्याच गोष्टीवरती त्याच्या सखोल माहिती घेण्यासाठी आणि त्याबद्दल म्हणजे व्यवस्थित चर्चा करण्याकरता आज आपल्या चावडीवरती एक गेस्ट आलेत. त्यांनी गेली 12 ते 15 वर्ष आपल्याला ती ज्यूसची सेवा देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्याबद्दल नक्कीच सांगताना मला ह्या गोष्टीचा संदर्भ द्यायला आवडेल की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला. आणि ह्याच नाशिककरांना त्यांनी गेली 13 वर्ष ज्यूसच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, तुमचा जास्त वेळ नाही घेणार आणि त्यांचं लवकरच तुम्हाला त्यांची माहिती किंवा इंट्रोडक्शन करून देतोय. आपल्यासोबत आज आपल्या चावडीवरती आहेत जलसा ज्यूस हबचे संचालक कार्तिक शिंगाडा सर. नमस्कार सर. नमस्कार. जय श्रीराम. सर, कसं वाटतंय ज्यूस विकणारा एक व्यक्ती, आपण ज्यूस सेंटर बघतो किंवा ज्यूस गाड्यावरती पण बघतो, अशी व्यक्ती कधीच कॅमेरासमोर येत नाही किंवा कोणाला कुठल्या गोष्टींबद्दल बोलताना दिसत नाही, आणि आज तुम्ही आमच्या चावडीवरती आहात. सर, कसं वाटतंय तुम्हाला? खरं तर खूप छान वाटतंय. आणि खरंच आहे की ज्यूस विकणारा व्यक्ती इथपर्यंत पोहोचत नाही. बरोबर. हेच लोकांचं माइंडसेट चेंज करायचं आहे. त्यासाठी मी या क्षेत्रात आलेलो आहे. येस सर. मग आपण नक्कीच जास्त वेळ न घेता प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला सुरुवात करूया. सर, मला सुरुवात ह्या प्रश्नाने करायला आवडेल की शिक्षण संपल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की तू नोकरी कर किंवा तू व्यवसाय कर, असा काहीतरी ट्रॅक असतो. आणि बऱ्याचदा म्हणजे 90% असं बघितलं गेलंय की शिक्षण संपल्यानंतर सुरुवातीला नोकरीच कर असं सांगितलं जातं. तुमच्या बाबतीत काय घडलं? माझं तर शिक्षण चालू असतानाच मी दुकानावर यायची सुरुवात केली होती. ओके. म्हणजे 7वीची परीक्षा दिली होती 1999 साली. बरं. आणि त्यानंतर मी माझ्या मामाच्या घरी कधीच गेलो नाही आणि माझ्या वडिलांसोबत फ्रूट मार्केटला जायचो. तेव्हा तराजूची काटा यायचा. जे वेइंग स्केल हे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये नव्हते. तर मला 1 किलो आंब्याचं वजन करता येत नव्हतं. तेव्हापासून मी शॉपला जातोय. अरे बापरे. आणि 10वीची परीक्षा दिल्यानंतर तर फुल टाईम. मग तिथून सगळी सुरुवात झाली तुमचं, असं म्हणणं आहे? बरोबर. म्हणजे तुम्ही मला असं सांगताय की जलसा खूप नंतर आलाय, तुम्ही सुरुवातीला फळांचा व्यवसाय केला? हो, बेसिकली मी फ्रूट मर्चंट आहे. आणि माझे आजोबा गुजरातहून नाशिकला आले होते 1947ला. तेव्हापासून आम्ही फ्रूट्समध्येच आहे. 1950 साली त्यांनी त्यांचं फ्रूटचं दुकान टाकलं भद्रकाली फ्रूट मार्केटला. आजही त्याच जागेवर आम्ही बिझनेस करतोय. मी 3rd जनरेशन आहे त्या फील्डमध्ये. क्या बात आहे. आणि आय एम अ प्राऊड फ्रूट मर्चंट. अरे वा. आणि तुम्ही जसं उल्लेख केला की तुम्ही म्हणजे तुमचे आजोबा गुजरातवरनं आले,
मला वाटतं मी सुरुवात नमस्कारपेक्षा केमच्या मोठा बाईने करायला हवी होती. ठीक आहे सर, विचारायला असं आवडेल की आपण जलसा ज्यूस बद्दल बोलतोय आणि Yes. तुम्ही फ्रुट्स बद्दल सांगता की तुमची सुरुवात फ्रूट पासून झाली. Correct. मग फ्रूट मर्चंट किंवा फ्रूट विक्रेत्यापासून या जलसा ज्यूस पर्यंतचा प्रवास नक्की काय आहे? आता आम्ही फ्रूटवाले आहोत म्हणून आमच्या घरात दिवसातनं 4 ते 5 वेळेस ज्यूस बनायचं ओके. आणि ती सवय घरच्यांनीच आईने लावली होती म्हणून तो ज्यूस पिणं ही आमची हॅबिटच झाली होती आणि म्हणून तो पॅशन कन्वर्टेड इन टू बिझनेस. क्या बात आहे. आणि मी हा बिझनेस ॲक्च्युली पॅशनेटलीच करतो. हेल्थ ह्याला सोबत घेऊन आणि किती प्युरेस्ट फॉर्मचं ज्यूस आपण देऊ शकतो लोकांना आणि किती त्याच्यात आपण रिसर्च करून प्रोडक्ट जनरेट करू शकतो ह्याच्यावर फोकस जास्त असतो. अरे वा. मग सर हा जलसा ज्यूस हा जो ब्रँड आहे, जो नाशिकमध्ये खूप नावाजलेला ब्रँड आहे सध्याचा, याची सुरुवात किती साली आणि कशी झाली सर? ॲक्च्युली सर मी ह्या ब्रांचला टेक ओव्हर केलं होतं. 2012मध्ये ही शाखा चालू झाली होती आणि श्री पंकज चुंबळे यांनी ही शाखा चालू केली होती. ते माझे कस्टमर होते. तर त्यांच्या एका वर्षाच्या टेन्युअरमध्ये त्यांनी मला 3 ते 4 वेळेस सांगितलं की तू हे चालवायला घेऊन टाक. मग एक दिवशी आम्ही फायनली मीटिंग केली आणि इट वॉज 1 एप्रिल 2013. त्या दिवशी मी या ब्रांचला टेक ओव्हर केलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत 12 वर्षाच्या वरती झाला आणि सक्सेसफुली हा बिझनेस चालतो आहे. टेक ओव्हर केलं म्हणजे जलसा ज्यूस हे नाव आधीपासून होतं की हे तुम्ही दिलेलं नाव आहे? जलसा ज्यूस नाव हे आधीपासून होतं. मला हे नाव खूप आवडलं कारण की ह्याचं मिनिंग असं आहे, जलसा हा गुज्जू वर्ड आहे ओके. आणि जलसा म्हणजे टू फन किंवा To have एन्जॉयमेंट. fun, हां. ओके. तर म्हणून हे नाव मी ॲज इट इज ठेवलं अरे वा. की आपण लोकांना एक ज्यूसच्या ग्लासमध्ये पण एक हॅपीनेस देऊ आणि म्हणून ते नाव चेंज नाही केलं, बाकी सगळं चेंज केलं. आणि कदाचित सर हेच कारण आहे की ते नाव तुमच्या हृदयाच्या किती जवळ आहे, आमच्या प्रेक्षकांना असंही आत्ताही दिसतंय तुम्ही जो नेम टॅग तुमचा लावलेला आहे. येस, तो बिझनेस मी स्वतः डेव्हलप केलेला आहे. पॅशन कन्वर्टेड इन टू बिझनेस, पण तो पहिलीपासनं तर 12वी पर्यंत पोचलेलो आहे. ओके. तर आपलं बाळ जेव्हा लहान असतं आणि मोठं होतं तरी ते आपलंच राहतं, हृदयापाशीच राहतं, म्हणून ते इथं आहे. बरोबर. सर, आपल्या जलसा ज्यूस हबमध्ये जे ज्यूस आपण बनवतो किंवा जे ज्यूस आपण विकतोय, हे सगळीकडे मिळतात तसेच आहे की यात काही फरक आहे सर? नाही सर, 100% खूप फरक आहे. लोकांना आहे ना ज्यूस, मिल्कशेक, टेट्रापॅक ज्यूस, कोल्ड प्रेस ज्यूस ह्यातलं तफावत माहीत नाही. बेसिकली जे मिक्सरमध्ये बनतं जे ज्यूस आणि जेव्हा मिक्सरमध्ये ते बनताना असं फिरतं तर त्याच्यात हीट जनरेट होते आणि हीट जनरेट झाल्यामुळं ते ज्यूस तुम्ही जेव्हा सर्व करतात किचनमधनं लिव्हिंग रूमपर्यंत येतो तोपर्यंत एक लेअर फॉर्म होतो, फोम वरती येतो आणि वॉटर बेस खालती जातो. अच्छा. ओके. आणि त्या ज्यूसला काहीच न्यूट्रिशन व्हॅल्यू नाही. ते तुम्ही फ्रूट फ्लेवरचं पाणी पिताय, गोड असतं म्हणून चांगलं लागतंय आणि आपल्याला वाटतं आपण ज्यूस पितोय. ते ज्यूस ओके. आहे बट नॉट हेल्दी. सर, तुम्ही हे सांगत असताना 2-3 शब्दांचा उल्लेख केला. ज्यूस वेगळं सांगितलं किंवा मिल्कशेक वेगळं सांगितलं. आता ही नावं तर माहितीच सर, म्हणजे बऱ्याचदा ऐकलीत आणि बऱ्याचदा कानावरही आलीत. इनफॅक्ट मिल्कशेक किंवा ज्यूस म्हणून खूप सारे पेय आम्ही पण पिलोय. त्यात तुम्ही एका शब्दाचा उल्लेख केला, कोल्ड प्रेस. हो हे काय सर? सर, ही एक टेक्नॉलॉजी आहे जिथं मशीनमध्ये जेव्हा याच्यासाठी पहिले तर इम्पोर्टेड मशीन्स आहेत आपल्याकडं कोल्ड प्रेसचे, त्याला स्लो ज्युसर पण म्हणतात. ओके. आणि फ्रूट जेव्हा मिक्सरमध्ये टाकल्यानंतर जे हीट जनरेट होते ते ह्या कोल्ड प्रेसमध्ये होत नाही. फ्रूटला फक्त स्क्वीज केलं जातं आणि ते ज्यूस जे येतं ते तुम्हाला ग्लासमध्ये सर्व होतं. एक पण ml त्याच्यात पाणी नसतं. जसं तुम्ही फ्रूट खाताय तसाच तुम्हाला टेस्ट येईल. त्या ज्यूसच्या ग्लासमध्ये पहिल्या सिपपासनं शेवटच्या सिपपर्यंत कन्सिस्टन्सी पण सेम असते, टेस्ट पण सेम असतो, सेपरेशन होत नाही. आणि फ्रूट खाताना जे तुम्हाला मिळतं लाईक व्हायटामिन्स, मिनरल्स, एन्झाईम हे सगळे आमच्या ज्यूसमध्ये तुम्हाला त्या ग्लासमध्ये मिळतात. सर, तुम्ही आत्ता सांगताना एका गोष्टीचा उल्लेख केला की त्यामध्ये एक थेंबही पाणी नसतं. हो. बऱ्याचदा इवन साधा आम्ही म्हणजे उसाचा रस जरी प्यायचं म्हटलं तरी त्यामध्ये बर्फ टाकला जातो किंवा त्या बर्फाचं पाणी होऊन त्यात मिक्स होतं आणि ते 2 ते 4 ग्लास बनतात. मग हे खरंच आहे की तुम्ही पाणी नाहीच वापरत? कोल्ड प्रेस ज्यूस
जेव्हा बनतं आणि ज्या व्यक्तीने कोल्ड प्रेस लिहिलेलं आहे ना सर, मी जगातल्या प्रत्येक त्या दुकानदाराची गॅरंटी घेईल की तो तुम्हाला प्युअर ज्यूस देतोय. मी ओके. त्याला बघितलं नसेल तरी पण. आणि मी गॅरंटी देतो तुम्हाला की एक 7 दिवसाची ज्यूस चॅलेंज घ्या तुम्ही. कोणतंही बेसिक ज्यूस 6 दिवस सलग जलसा ज्यूसला येऊन प्यायचं, ओके. पण ते कोल्ड प्रेसच प्यायचं. हं. मी मुद्दामून वारंवार कोल्ड प्रेस शब्द हां. वापरतोय, कारण की हे 6 दिवस तुम्ही सलग पिलं, बरोबर. 7व्या दिवशी तुम्ही तेच फ्रूटचं ज्यूस प्यायला कुठल्याही ज्यूस सेंटरला जा. जिथे कोल्ड प्रेस नसेल. करेक्ट. हं. तुम्हाला फरक पहिल्या सिपमध्येच जाणवल. मग सर नाशिकमध्ये कोल्ड प्रेस ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही नाशिकमध्ये आपण कधी आणली किंवा तो प्रवास नक्की काय आहे? सर, जसं मी म्हटलं की 2013 मध्ये हे ज्यूस सेंटर चालू केलं. तर पूर्वी आम्ही पण मिक्सरमध्येच ज्यूस बनवायचो. अच्छा. तर 2013 ते 16 पर्यंत तशीच जर्नी चालली. 16 मध्ये मी पहिलं मशीन घेतलं, कोल्ड प्रेसचं होतं. ते मशीन घेतल्यानंतर मला कळालं की कोल्ड प्रेसचं मशीन आहे. आणि ओके. त्याच्यात आम्ही फक्त 2 व्हरायटीचे ज्यूस बनवायचो, संत्री आणि मोसंबी. हं, हं. त्याच्यानंतर ह्याच्यावर अजून अभ्यास केला आणि ऑफिशियली ऑगस्ट 2018 मध्ये आम्ही बाकीचे मशीन्स आणल्यानंतर नाशिकमध्ये कोल्ड प्रेस ज्यूस हे लॉन्च केलं. मग आम्ही पहिले कस्टमरांना काय आहे कोल्ड प्रेस हे समजवायचो आणि मग ते ज्यूस द्यायचो. तसा प्रवास चालू झाला आणि आज आमचं पूर्ण मेनू कार्ड कोल्ड प्रेसमध्ये स्विच झालेलं आहे. सुंदर. सर तुम्ही कोल्ड प्रेस म्हणताना कोल्ड प्रेस सोबत कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजी हा शब्द वापरताय आणि हो. टेक्नॉलॉजी म्हटलं की तिकडे खर्च आला. करेक्ट. म्हणजे ऑब्व्हियसली ते त्याची किंमतही तशी असेल. बरोबर. मग त्या गोष्टीमुळे तुम्हाला कोणाकडनं असा काही विरोध झाला का किंवा कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला का, की बाबा आपलं रुटीन सगळं चालू आहे, चांगलं चालू आहे, बिझनेस चांगला चालू आहे आणि त्यातून उत्पन्न येतंय. मग हे कोल्ड प्रेस हा प्रकार परत आपण का आणायचा किंवा तिथे खर्च का करायचा, असं काही कोणाकडनं अडचण आली का? याच्यात मला माझ्या फॅमिली मेंबर्समध्ये 2 जणांनी खूप साथ दिली. माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकांनी. ओके. जेव्हा मी त्यांच्यासमोर हे मांडलं की मला हे मशीन्स घ्यायचे, याला कोल्ड प्रेस म्हणतात. तर त्यांनी सगळं ऐकल्यानंतर मला एवढंच सांगितलं की गो हेड. तुला असं वाटतंय का हे घ्यायचं आहे तर घेऊन टाक. आणि ह्याच्यात हेल्थ बेनिफिट्स आहेत. हे सगळ्या दृष्टिकोनातनं हा विचार केला. आणि सांगू इच्छितो की असे काही लोक पण आहे जे असं म्हटले पण मला की तुम्ही एवढे महाग मशीन का घेताय? कारण की ह्याच्यात फ्रूटची क्वांटिटी जास्त लागते हं, हं. आणि ज्यूस कमी निघतं. म्हणजे जर का एक 5 किलो मोसंबीमध्ये 2 लिटर ज्यूस रेग्युलर ज्यूस सेंटरवाला काढत असेल तर माझ्याकडं ते फक्त 1.25 लिटर ज्यूस निघतं. ओके. तर मला असा पण प्रश्न मांडला होता एका व्यक्तीने की मशीन पण महाग घ्यायचं, हं. ज्यूस पण कमी काढायचं आणि मार्केटच्या तुलनेनेच विकायचं आहे. तर मग एवढं इन्व्हेस्टमेंट का करायचं? मी त्या बरोबर. व्यक्तीला फक्त एवढंच उत्तर दिलं होतं की सर तुम्ही आजचा विचार करताय आणि मी भविष्याचा विचार करतोय. म्हणजे हा खरा बिझनेसमन आहे असं मला म्हणायचं आहे मित्रांनो, की त्यांनी आज काय चाललंय याचा विचार नाही केला. भविष्यात काय द्यायचंय आपल्या सगळ्या प्रेक्षकांना म्हणजे आपल्या सगळे जे कस्टमर आहेत त्यांना काय द्यायचंय हा तुम्ही विचार करून मला वाटतं तिथं निर्णय घेतला. सर यापुढे एक गोष्ट अशी विचारायची आहे, की म्हणजे फूड इंडस्ट्री जर विचार केला आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये व्हेज खायचं म्हटलं, की सगळ्यात पहिले सुरुवात होते पनीरपासनं. परंतु तेच पनीर बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त मिळायला लागलंय. मी फक्त पनीर हे उदाहरण घेतलंय सर. मला ॲक्चुअली विचारायचा प्रश्न ज्यूसबद्दलचाच आहे, की बऱ्याच ठिकाणी जसं मी तुम्हाला उसाच्या रसाबद्दलही विचारलं, पाणी टाकलं जातं किंवा बऱ्याचदा कलर्स वेगळे दिसतात. ठीक आहे. म्हणजे स्पष्टच विचारायचं म्हटलं तर त्यामध्ये भेसळ बऱ्याच ठिकाणी होताना दिसते. बरोबर. तर यावर नक्की तुमचं काय थॉट आहे? सर, आपल्याला आहे ना शाळेतच एक चुकीचं शिकवलं गेलं आहे की ॲपल इज रेड आणि ऑरेंज इज ऑरेंज कलरचं. बरोबर. बरोबर आहे. त्याच्यामुळं जे भाज्या पण येतात ते तशाच कलर टाकून येतात. हो. आणि आमच्याकडं आम्ही त्याच्या खूप विरोधात आहे. हं, हं. आमच्या कुठल्याही प्रॉडक्टमध्ये फूड कलर टाकला जात नाही, प्रिझर्वेटिव्ह टाकलं जात नाही, थिकनिंग एजंट नाही आहे. आज मार्केटमध्ये तुम्ही कोल्ड कॉफी प्यायला गेले तर तुम्हाला ते चमच्याने खावी लागते. बरोबर. बरोबर आहे. माझ्याकडे तुम्ही आले तर जे मिल्क येतं रेग्युलर मिल्क हं, हं. आम्ही टेट्रापॅक यूज करतो, त्याच्यातनंच मिल्कशेक बनतील आणि त्याच्यातनंच कोल्ड कॉफी बनणार आहे. ओके. कारण की नॅचरली जर का ते मिल्क घट्ट होऊ शकत नाही तर मग ते चमच्याने तुम्ही जे खाताय ते किती नॅचरल आहे. जिभेला खूप चांगलं वाटतं,
खायला खूप मजा येते, प्यायला मजा येते, पण हाऊ मच ऑथेंटिक इट इज. आणि त्याचा शरीराला संभाव्य धोका पण नक्कीच असेल. 100%. तर तुम्ही हे सांगत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा जो उल्लेख केला की कोल्ड कॉफी वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्ही करतात. मग सर माझा पुढचा प्रश्नच हा आहे आपल्याला की जलसामध्ये एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या प्रकारचे ज्यूस बनतात, कसे बनतात? सर आमच्याकडं बेसिक वॉटरमेलनपासून तर ॲवॅकाडोपर्यंत सगळे आहे. तर वॉटरमेलन, मस्कमेलन, पायनॅपल, मोसंबी, ऑरेंज, व्हॅलेन्सिया ऑरेंज, पोमिग्रेनेट, किवी, स्ट्रॉबेरी, पीच, प्लम, लिची. त्याच्यानंतर वेजीसमध्ये पण आहेत आपल्याकडं कॅरेट, बीट, ग्रीन डिटॉक्स ज्यूस. अरे वा. आणि काही फ्रूट्स सीझनल असतात, एक ग्रेप्स आहे. असे जे काही फ्रूट्स आहेत ते पण आपण ठेवतो. इम्पोर्टेड फ्रूट्समध्ये बेरीज आहे, इम्पोर्टेड बेरीज, रास्पबेरी, ब्लूबेरी, क्रॅनबेरी, हे पण आपल्याकडं आहे. आणि या त्याच्यानंतर सगळ्यांचे avocado. ज्यूस बनवून आपण विकतोय. हो. ओके. सर बऱ्याच ठिकाणी कुठलाही म्हणजे आता जर मी ज्यूसबद्दलच बोलत असेल तर बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर मी माझ्या प्रॉफिटकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हणताय की कोल्ड प्रेसमध्ये क्वांटिटी कमी निघते. हो. ठीक आहे. मग त्या केसमध्ये ग्राहकांच्या आरोग्यापेक्षा नफा कमवणारे लोक पण मार्केटमध्ये आहे. मग जलसा या गोष्टीकडे का लक्ष देत नाही, आपल्या नफाकडे किंवा या गोष्टींकडे? नफा हा आजच्या दिवशीसाठी होणार आणि लॉंग टर्मचा विचार केला तर तुम्ही, मी जसं तुम्हाला म्हटलं 7 डेज चॅलेंज घ्या. मी 6 दिवस माझ्याकडं बेसिक वॉटरमेलन ज्यूसच पिलं आणि 7व्या दिवशी दुसऱ्या ज्यूस सेंटरमध्ये जाऊन ते पिल्यानंतर तुम्ही 8व्या दिवशी माझा कस्टमर फिक्स आहे हे मला माहिती आहे ना. सो आय बिलीव्ह इन अर्निंग रिकरिंग. क्या बात आहे. आणि नफा कमी होतोय पण तुम्ही जलसाला काय येत आहे, तुमच्या हेल्थसाठी येत आहे. मिल्कशेक हे टेस्टसाठी आहे, ज्यूस हे हेल्थसाठी आहे. मी माझ्या प्रत्येक ग्राहकाला सांगतो मिल्कशेक घेतलं तर माझा फायदा होईल, ज्यूस पिलं तर तुमच्या शरीराचा फायदा होईल. तुम्ही तुमचा विचार करा, माझा नका करू. मला असं वाटतं की हे क्लिअरली सांगणारे खूप कमी लोक मार्केटमध्ये आहेत. हो, कारण की आपल्याला लोकांच्या हेल्थसोबत खेळायचं नाही ना. नक्कीच. सर तुमच्याकडे बरेच कस्टमर येतात, तिथे ज्यूस पितात, तो आनंद घेतात. जलसाचे संचालक कार्तिक सर कुठे जाऊन ज्यूस पितात का? बेसिकली नाशिकमध्ये म्हटलं तर माझा एकही दिवस असा नाही आहे की मी माझ्या दुकानात ज्यूस पित नाही. मी तो हलवाई नाही आहे की स्वतःचं प्रोडक्ट खात पित नाही. आणि एक माझी एक हॅबिट आहे की मी कुठल्याही सिटीत गेलो तर मी सर्च करतो ज्यूस सेंटर नियर मी आणि तिथं व्हिजिट करतो. ओके. याचे 2 रिझन आहे. एक तर मला कळतं मी कुठे आहे किंवा त्याच्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं. बरोबर. मग असा कुठला अनुभव आहे का की आपल्याकडचं ज्यूस आणि बाहेर मिळणारं ज्यूस यामध्ये काही तफावत जाणवली आहे किंवा टेस्टमध्ये काही फरक पडला आहे? म्हणजे किंवा पॉझिटिव्ह वेने पण असं होऊ शकतं की आपल्यापेक्षा बेटर कोणतरी विकते, असं काही आहे का? असा अनुभव असा आहे दादा की पहिले तर कोल्ड प्रेस कोणीच विकत नाही. ओके. म्हणजे तो तफावत राहिलाच नाही. सगळीकडं मिक्सरचेच ज्युसेस मिळतात. आणि मी आजपर्यंत मागच्या 4 वर्षापासून हा जो कुठेही गेल्यानंतर सर्च करून व्हिजिट करायचं हे माझं कंटिन्यू चालूच असतं. पण 4 वर्षात मी कुठंच पाहिलं नाही की कोणी कोल्ड प्रेस विकतंय किंवा तो सांगतोय का मी कोल्ड प्रेस ज्यूस देतो असं. बरं. पण मग त्याच्याकडं प्यायचं आणि गपचूप निघून द्यायचा. असा प्रयोग आपण कुठल्या कुठल्या सिटीमध्ये आतापर्यंत केलाय? मी वडोदराला केला आहे, पुण्यात केला आहे, बरं. मुंबईत केला आहे, त्याच्यानंतर गुजरातमध्ये अजून राजकोट, जामनगरमध्ये पण केला आहे, अहमदाबादमध्ये पण केला आहे. राजकोट जामनगर साईडचा असा काही किस्सा जो आम्ही आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू इच्छिता? राजकोटला एक माझा मित्राचं शॉप आहे, म्हणजे माझं ज्यूस सेंटर आहे त्याचं पण सेम फील्ड आहे म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता. अच्छा. आणि त्याचे एक नातेवाईक आजारी होते, तर त्यांच्यासाठी मला त्यांनी ॲवॅकॅडो स्पेसिफिकली कॅन्सर पेशंट होते म्हणून पाठवायला सांगितलं होतं. आणि मी ते पाठवल्यानंतर त्यांनी मला कॉल केला की तुमचं प्रॉडक्ट खूप आवडलं आहे आमच्या पेशंटला आणि हे तुम्ही एक 6 दिवस कंटिन्यूस डिलिव्हर करायचं. तशी आमची फ्रेंडशिप झाली होती. आणि अजून एक ज्यूस सेंटर होतं राजकोटमध्ये जिथं मी गेलो होतो. तर ते पाहिल्यानंतर मी तिथं बघितलं की माझ्याकडं जसं मशीन आहे तसं सेम त्याच्याकडं स्लो ज्युसर आहे. अच्छा. तर मी त्याला विचारलं की भाऊ ह्या मशीनमध्ये कोणतं ज्यूस बनतं? तर त्यांनी मला एक छोटासा सेक्शन दाखवला की हे 6-7 ज्यूस त्याच्यात बनतात.
तर मी सहज विचारलं की कोल्ड प्रेस काय असतं? तर त्यांनी असं उत्तर दिलं की काही नाही सर, ते पातळ ज्यूस निघतं त्याच्यातनं म्हणून ते कोल्ड प्रेस असतं. म्हटलं ठीक आहे, तेच मला देऊन टाक म्हटलं 1 ग्लास. ओके. मग असं ज्यावेळेस तुम्हाला कोल्ड प्रेसबद्दल जे ज्यूस तुम्ही स्वतः विकतायत, ठीक आहे, त्याची तुम्हाला प्रॉपर माहिती आहे आणि मार्केटमध्ये असं जेव्हा गैरसमज कुणीतरी पसरवतंय, गैरसमज म्हणण्यापेक्षा त्यांनाच त्याची पूर्ण माहिती नाहीये. असा ज्यावेळेस प्रकार तुमच्या ज्यावेळेस लक्षात आला, तर तुम्ही त्यासाठी अवेअरनेस करता काय करताय का? की कोल्ड प्रेसचा हा प्रकार लोकांना पण समजवण्याकरता काय करतोय? मी नाशिककरांबाबतीत असं सांगेल की आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला माहीत आहे आता की कोल्ड प्रेस काय आहे. आम्ही त्यांना त्याची माहिती दिलेली आहे आणि तो फील त्यांना ते ज्यूस पिल्यानंतर 100% मिळतं. आणि आमच्या कस्टमरांना आम्ही वारंवार कोल्ड प्रेसची इन्फॉर्मेशन देतच राहतो. आणि आम्हाला ते नवीन आलेलं कस्टमर लगेच कळतं. मग त्याला आम्ही आवर्जून कळवतो पण की हे कसं बनलेलं आहे आणि हे विचारतो पण की त्यांना कसं वाटतं. म्हणजे आमच्या चावडीच्या प्रेक्षकांनी फक्त कोल्ड प्रेसबद्दल माहिती घेण्यापेक्षा तुमच्याकडे यावं आणि ते ज्यूस टेस्ट करावं, तर नक्की तो फरक कळेल असं मला वाटतंय. इथं जी माहिती घेतली आहे, ती जेव्हा तिथं जाऊन टेस्ट करतील, तेव्हा त्यांना 100% काय आहे ते कळेल. क्या बात है! सर, हा सगळा प्रवास करत असताना तुम्ही जर सांगितलं की 2013 पासून जलसा सुरू झालं आणि आज आपण 2025 मध्ये बसलोय. 2013 आणि 2025च्या मध्ये एक क्रुशियल पिरियड पण आला होता सर 2019, ज्याला हो. सगळं जग कोविड-19 या नावानेच ओळखतंय. ज्या कोविड-19 मुळे किंवा कोविड-19 मुळे पूर्ण जग थांबलं होतं. त्यावेळेस जलसा नक्की थांबलं होतं की जलसाने काही त्यात नवीन प्रयोग केले? जलसा नक्की थांबलं होतं तेव्हा. गव्हर्नमेंटचा प्रोटोकॉल आम्ही सगळा फॉलो केला होता. 1.5 महिने आमचं शॉप बंद होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला असं लेटर आला होता की 11 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शॉप चालू राहील. ओके. मग तो हळूहळू 5 ते 6 झाले, 6 चे 7, 7 ते 8. पण आम्ही ते सगळे नॉर्म्स फॉलो केले. आमच्याकडं एक प्रॉडक्ट आहे जिंजर ॲडेड ज्युसेस. जिंजर ॲडेड ज्युसेस. म्हणजे जेव्हा ओके. पण तुम्हाला सर्दी, खोकला किंवा ताप असेल, तर आपल्याला प्रश्न पडतो की काय खायचं आणि काय प्यायचं? बरोबर. तर याचं सोल्युशन आहे जलसा ज्यूस. तुम्ही आमच्याकडं या. आमच्याकडं 5 प्रकारचे ज्युसेस मिळतात जिंजर ॲडेडमध्ये. मोसंबी जिंजर लेमन, ऑरेंज जिंजर लेमन, पायनॅपल जिंजर लेमन, अनार जिंजर लेमन आणि व्हॅलेन्सिया ऑरेंज जिंजर लेमन. वाह! हे त्याचं सोल्युशन आहे. आता जिंजर का टाकणं ह्याच्यात? हं. कारण की जिंजर आपल्याला इट हेल्प्स इन गेटिंग क्युअर आणि त्याच्यासोबत तुम्ही ज्यूस पण पिऊन घेता जे तुमच्या शरीराला लागतंय आणि तुम्हाला व्हिटॅमिन सी कंटेंट पण मिळतंय. तर ओके. ह्याच प्रॉडक्टनी मला कोविडमध्ये वाचवलं आणि मी लोकांना वाचवलं. मी लोकांना वाचवलं म्हणजे नक्की कसं? सर आमचं व्हॅलेन्सिया ऑरेंज जिंजर लेमन हे प्रॉडक्ट इतकं विकलं गेलं त्यावेळेस की नाशिकमध्ये कुठं कुठं कोविड पेशंट्स आहे हॉस्पिटलमध्ये हे आम्हाला माहीत होतं. जोपर्यंत सगळे हॉस्पिटल्स कोविड हॉस्पिटल्स नव्हते तोपर्यंत. ओके. कस्टमर्सचे नातेवाईक यायचे आणि आम्हाला सांगायचे की हे ₹5,000 ॲडव्हान्स तुम्ही रोज पोचून द्या. रोज पोहोचवून द्या. रोज पोचून द्या हॉस्पिटलमध्ये. त्या कस्टमरांना आम्ही डेली सर्व्हिस द्यायचो. असं आमचं ते माउथ पब्लिसिटी झाली की लोकं शेवटी असं बोलायला लागले, तर ते कोविडचं ज्यूस मिळतं आणि तुमच्याकडे ते द्या. अरे वाह! म्हणजे जलसा ज्यूस कोविडचे ज्यूस झाला त्यावेळेस. हो. म्हणजे तो जिंजरचा जो प्रॉडक्ट होता व्हॅलेन्सिया ऑरेंज जिंजर लेमन तो खूप विकला गेला त्यावेळेस ओके. आणि आय एम ब्लेस्ड की आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे कोल्ड प्रेसची की आम्ही ते लोकांना पोचू शकलो आणि लोकांच्या हेल्थसाठी आम्ही ते प्रॉडक्ट देऊ शकलो. सर, तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये एक शब्द वापरला की ज्यूस पोहोचवून द्या. हो. ठीक आहे. कोविड ही अशी सिच्युएशन होती जिथे आई मुलाला किंवा मुलगा आईला आणि या सगळ्या गोष्टी इतके जी जवळची नाती आहेत, जी घट्ट नाती आहेत, तेही एकमेकांजवळ जात नव्हते जर कोणी कोविड पॉझिटिव्ह असेल तर. एवढं प्रिकॉशन घेतलं जायचं. मग त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा एखादा कस्टमर म्हणतो की ज्यूस आमच्यापर्यंत पोहोचवून द्या, तेव्हा जलसा ज्यूसच्या पूर्ण टीमने कशी काळजी घेतली? आम्ही हॉस्पिटलमध्ये पहिले तर सिक्युरिटी गार्डपर्यंत द्यायचो हे ज्यूस. ओके. पण तो टायमिंग डिसाईड असायचा की संध्याकाळी 5 वाजता पेशंटला ज्यूस द्यायचा आहे आणि 5 वाजता तो सिक्युरिटी तिथं नाही आहे तर काय करायचं? तर बरोबर. असं 4 वेळेस घडलं होतं की कोविड पेशंटच्या एवढा अंतरात त्याला ज्यूस दिलेला आहे. 2 वेळेस मी स्वतः दिलं होतं आणि 2 वेळेस माझ्या माणसाने दिलं होतं. पण मग आमचं एवढंच कन्व्हर्सेशन झालं की तू मला कळवलंय
आता ह्याच्यानंतर कोणालाच बोलायचं नाही आणि इथंच हा विषय स्टॉप बरोबर. करायचा. म्हणजे ते निगेटिव्हिटी स्प्रेड होत नाही. आपण काम करतोय त्या पेशंटला वाचवण्यासाठी, बस बरोबर. त्याच्या हेल्थसाठी आपण ते देतोय. म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये जलसाने ज्यूस पाजून नक्कीच पेशंट्सला तो दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच सामाजिक भान पण ठेवलं, की ही गोष्ट बाहेर जाता कामा नये जेणेकरून लोक अजून पॅनिक नको व्हायला. हो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, की कोविडच्या वेळेस 1.5 ते 2 वर्षाचा जो टाईम होता, फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह दोन्ही वेळेस आम्ही खूप जिंजरवाले ज्युसेस विकले आणि इतका प्रतिसाद मिळाला. कस्टमरने मला असे आशीर्वाद पण दिले, की तुम्ही आम्हाला पोचवताय, म्हणून तुम्हाला काहीच होऊ शकत नाही. माझी फॅमिली, माझा स्टाफ सगळे आजपर्यंत कोविड निगेटिव्ह आहे. सर नक्कीच माझा ॲक्च्युली पुढचा प्रश्न तोच होता, की ज्यावेळेस तुम्ही ज्यूस डिलिव्हर करायला तुम्ही किंवा तुमचा स्टाफ ज्यावेळेस जात होते, तर त्याचा तुमच्या शरीरावर काही परिणाम नाही झाला का? नाही, कधीच नाही. कारण की ते देवाचे आशीर्वाद होते ना. सुंदर. सर ह्याच गोष्टींना धरून मला पुढचा एक प्रश्न विचारायचा जसं तुम्ही कोविडमध्ये ज्यूस विकून एक प्रकारे बिझनेस तर केलाच, परंतु सामाजिक भान पण ठेवलं, की निगेटिव्हिटी पसरू नये. यासोबतच जलसा ज्यूसने अजून काही सामाजिक उपक्रम केलेत का? हो दादा. कोविडनंतर आहे ना, मी एक दुसरा पण अभ्यास केला, की आपल्याकडनं हे जे फ्रूट वेस्ट निघतं, ते आम्ही घंटागाडीतच टाकत होतो. ओके. तर मागच्या 4 वर्षापासून तो उपक्रम चालू केलेला आहे. आंब्याच्या सीझनमध्ये जे काही आंबे जलसा ज्यूसला वापरले जातात, त्याचे जे सीड्स आहेत, ते आम्ही डोनेट करतो. ही एक Instagramवर मी रील बघितली होती आणि सुब्रज्योत मुखर्जी म्हणून आहे. त्यांचं पेज आहे मिशन ग्रीन मुंबई. मिशन ग्रीन मुंबई. हां. त्यांना मी फॉलो करतो आणि अभियान नियू. ओके. तर त्यांच्या पण रीलमध्ये आलं होतं, की तुम्ही आंब्याचे कोय फेकायचे नाही, धुवायचे, वाळून ठेवायचे आणि मग ते मुखर्जी सरांना पाठवायचे. तर आम्ही मागच्या 4 वर्षापासून असं करतोय. पहिले 2 वर्ष त्यांनाच सप्लाय केलं आम्ही आणि ह्या वर्षी आणि मागच्या वर्षी इतर लोकांना पण सप्लाय करतोय. आत्तापर्यंत 10,500 आंब्यांची कोया आम्ही डोनेट केलेले आहेत. 10,500. 10,500 मागच्या 4 वर्षात. आणि याच्यासाठी म्हणजे आंबे आल्यानंतर आंबे जे जलसा ज्यूसला यूज होतात तेवढेच. तुमच्याकडचे कोया घेऊन आम्ही डोनेट करत नाही. ओके. म्हणजे तुम्ही हे पण सांगण्याचा मला प्रयत्न करता, की 10,500 आंबे आत्तापर्यंत जलसा ज्यूसने वापरलेत आणि तिथून परत ते 10,500 झाडंही तयार होणार आहेत. ते 10,500 पूर्ण समजा नाही होणार, पण 10% पण धरलं तर 1,000 तर होणार. क्या बात है! ते 1,000 झाडं उगतील. तिथं काही पक्षी बसतील. त्याच्यावरती त्यांचं घर बांधतील. सुंदर. तिथं आंबे उगतील आणि ज्या दिवशी एखाद्या गरजूला भूक लागली असेल आणि त्यांनी तो आंबा खाल्ला, ते झाड कुठं उगलं असेल माहीत नाही, पण त्याचे ब्लेसिंग्स तिथून मला येणार हे मला माहीत आहे. म्हणजे इतका मोठा धंदेवाला मी खरंच कुठे नाही बघितला, जो आपण सगळे पैशाच्या मागे पळतोय आणि हा माणूस पैसा सोडून फक्त ब्लेसिंगच्या मागे पळतोय. खरंच खूप सुंदर वाटतंय सर या गोष्टी ऐकताना. थँक्यू. आणि हे विचारत असताना सर थोडंसं पर्यावरणाला धरून मला एक प्रश्न विचारायचा आहे, की बऱ्याचदा ज्यूस किंवा कुठलं लिक्विड म्हटलं, की ते प्लास्टिक बॉटल्समध्ये किंवा ग्लासमध्ये सेल व्हायचं. त्यानंतर गव्हर्नमेंटने त्यावरती बॅन आणला. मग प्लास्टिक कागदापर्यंत गेलं, कागदाचे ग्लास बनायला लागले. परंतु आम्ही जे बघितलंय सर, की जलसा कागदाऐवजी काचेच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये ज्यूस विकतायत. हो. मग काच महाग नाहीये का? आम्ही आहे ना खूप क्वांटिटीमध्ये परचेस करतो म्हणून काच महाग नाहीये. पण हा प्रश्न प्रत्येकाला पडतो, की तुम्ही काचेचा रेट लावताय का ज्यूसचा रेट लावताय? बेसिकली आम्ही काचेचाच रेट लावत नाही, कारण की ह्या बॉटल्स आहे ना, मला फक्त ₹6 प्लस GSTला येतात. ओके. कारण की माझं परचेस खूप बल्क क्वांटिटीत आहे. हं, हं, हं. आणि काचेच्या बॉटलमध्ये का जायचं आहे ह्याचं रिझन असं आहे, की तुम्ही हेल्दी प्रॉडक्ट प्यायला जलसा ज्यूसला येत आहे. त्याची पॅकेजिंग पण हेल्दी पाहिजे. तेच जर का मी तुम्हाला पेट बॉटलमध्ये दिलं किंवा पार्सल घेऊन जाताना पिशवीमध्ये टाकून दिलं, तर त्याची काय किंमत राहिली? बरोबर. सो प्रीमियम प्रॉडक्ट विथ अ प्रीमियम पॅकेजिंग असलं पाहिजे. सुंदर. आणि मला पेट बॉटल ₹5 मिळते आणि काचेची बॉटल ₹6 मिळते, तर मी काय वापरायला पाहिजे? नक्कीच काचेची बॉटल वापरली पाहिजे कारण पैसा इथं महत्त्वाचा नाहीच आहे. हो. आणि आरोग्य महत्त्वाचं आहे. ह्याच्यात अजून ॲड करतो, की तुम्ही नाशिकमध्ये आपण राहतो, नाशिकचंच बोलूया. नाशिकमध्ये कुठलंच ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस हे बॉटल्समध्ये काचेच्या बॉटलमध्ये मिळत नाही.
सर मिल्कशेक मिळतात. म्हणूनच मी तो प्रश्न तुम्हाला विचारला, कारण मी आत्तापर्यंत जितके ज्यूस पिलोय, इधर प्लास्टिकचा ग्लास किंवा आता पेपर ग्लास, मग यार जलसाला काच कशी परवडते, म्हणून तर मी तो कुतूहलाने प्रश्न विचारला. सेकंड थिंग सर, पेट बॉटल किती पण भारी असेल ना, शेवटी ती प्लास्टिकच आहे, तुम्हाला ते फेकायचंच आहे. आणि काच पण तुम्ही फेकणारच आहे, पण तो नेचरच्या अपोजमध्ये नाही. बरोबर. पण नेचरला रिलेटेड जेवढं काही आहे ते आमच्याकडं फॉलो केलं जातं. 2018मध्ये महाराष्ट्रात गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं होतं की प्लास्टिक बंद. त्या दिवशीपासून आजपर्यंत माझ्या दुकानात प्लास्टिकचा वापर होत नाही. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचे नॉर्म्स पण तितकेच फॉलो करता. 100%. सर आपण खरं तर श्रावण महिन्यात बसलोय, श्रावण महिन्यात या सगळ्या चर्चा करतोय, आणि श्रावण महिना म्हटलं की फक्त आणि फक्त उपवासाचा महिना असं म्हटलं जातं, कारण नॉर्मल दिवस कमी आणि उपवासाचे दिवस तिकडे जास्त असतात. ह्या गोष्टीला धरून सर एक प्रश्न मला विचारायचा आहे. फळं उपवासाला चालतात, फळांचे ज्यूस उपवासाला चालतात, पण सगळेच ज्यूस उपवासाला चालतात का? फळांचे ज्यूस उपवासात चालतात. काही ठराविक फळं आहे ज्याचे ज्यूस चालत नाही, आणि काही व्हेजिटेबल्स आहेत ते पण चालत नाही. जसं आमच्या मेनू कार्डमध्ये जसं डाळिंबाचं ज्यूस आहे ते चालतं उपवासात, पण डाळिंबसोबत बीट आहे तर बीट नाही चालत उपवासात. तसंच जांभूळ पण उपवासात चालत नाही, कारण की ओके. ते उलटं फ्रूट आहे. हं. म्हणून काही लोक म्हणतात की जांभूळ उपवासात नाही खायचं, म्हणून आपण मग तसले प्रोडक्ट उपवासाच्या दिवशी देत पण नाही. बरं. आणि एक मिसकन्सेप्ट पण आहे की मी ज्यूस सेंटरला गेलो आणि त्यांच्या मेनू कार्डमधनं मी एक मिल्कशेकचा ऑर्डर दिला, त्याच्यात मस्तानी होती, मस्तानीचा ऑर्डर दिला आणि मी पिली, मग ती चालते. नाही, उपवासात आईस्क्रीम चालत नाही, अनलेस अँड अनटिल मी ते आईस्क्रीम बनवणार. ओके. मी बनवलं तरच मी तुम्हाला सांगू शकणार. आम्ही आउटसोर्स करतो आईस्क्रीम, म्हणून आम्ही आईस्क्रीमचे पदार्थ पण त्या दिवशी विकत नाही. आम्ही अशी प्रॅक्टिस करतो मागच्या 8 वर्षापासून की 3 सगळ्यात मोठे उपवास आहे आपल्याकडे. एक शिवरात्री, बरोबर. महाशिवरात्री, त्याच्यानंतर आषाढी एकादशी जे आत्ताच गेले, बरोबर. आणि आता येणार आहे हरतालिका. बरोबर. ह्या तिन्ही दिवशी हे सगळ्यात मोठे उपवास कसे आहेत की ह्याचा उपवास नेक्स्ट डे सकाळी सोडलं जातं. हां. तर ह्या तिन्ही दिवशी आमच्याकडं स्पेसिफिक मेनू आहे, उपवास स्पेशल मेनू. उपवास स्पेशल मेनू. हो, ओके. आम्ही तेवढेच मोजके 25 ते 30 प्रोडक्ट विकतो. तुम्ही त्या दिवशी आले माझ्याकडं आणि तुम्ही म्हणणार की मला चॉकलेट मिल्कशेक पाहिजे, माझा उपवास नाही आहे, तरी आम्ही तुम्हाला देणार नाही. तुम्ही मॅडमसोबत आले, मॅडमला उपवास आहे, आज तेच प्यायचं जे मॅडम पिणार आहे. क्या बात आहे. आणि ही प्रॅक्टिस आम्ही मागच्या 8 वर्षापासून करतोय. याचं एकच रिझन की तुमचा चुकून जर का उपवास भंग झाला तर त्याचा पाप मला लागेल, त्याच्याऐवजी त्या दिवशी 2 हाताने ब्लेसिंग्स घ्यायचे. अरे वा, सुंदर. सर यापुढे जाताना मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, जसं तुम्ही काही वेळापूर्वी सांगितलं होतं की तुमच्या ज्यूसमध्ये जशी जी कन्सेप्ट आहे की नारंगी नारंगीच असलं पाहिजे, परंतु तुमच्याकडे कुठलेही कलर ॲड होत नाही किंवा या सगळ्या गोष्टी असतात, बरोबर. सर प्रश्न असा आहे, कलर तर खाण्याचा असतो, खायला काही अडचण नाही आहे, मग तुम्ही असे नो ॲडेड कलर किंवा नो ॲडेड शुगर असं हे मार्केटिंग करून का त्या गोष्टी विकतात, किंवा खाण्याचा कलर असताना तुम्ही वापरत का नाही? मी ह्याला आपल्या घरच्या किचनसोबत रिलेट करणार. ओके. आपल्या घरात आई जेवण बनवते किंवा आपली वाईफ जेवण बनवते, ती कलर टाकते का? नाही. खाण्याचाच कलर आहे ना. आणि ते का टाकत नाही? कारण की आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही म्हणून. सेम माझ्याकडं जे ज्यूस बनतं, तर ऑरेंजचा ज्यूस तुम्ही ग्लास ठेवला तर तो कदाचित तो डार्क ऑरेंज दिसणार नाही, पण तो जो नॅचरल त्या फ्रूटमधनं जे ज्यूस निघालं आहे तेच मी तुम्हाला दिलं आहे, आणि मी तेच ज्यूस तुमच्या घरी येऊन बनवणार तरी तसंच बनणार आहे. अरे वा. तुमच्या किचनमध्ये जसं बनतंय तसंच माझ्या किचनमध्ये बनतंय, हे आम्ही मॅच करतोय. म्हणजे बाहेर बी घरवाली फिलिंग असं काही तुम्ही सांगताय. येस. सुंदर. म्हणजे मला असं वाटतं की आईच्या हातची जी चव आहे तीच मला जलसमय ज्यूसमध्ये पण टेस्ट करायला मिळेल. येस. सर यापुढे जाऊन एक प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याचदा असं होतं की प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टर महिलांना विशिष्ट काही खाण्याचे पथ्य सांगतात, तुम्ही हेच खाल्लं पाहिजे किंवा अशाच प्रकारे तुम्ही चाललं पाहिजे, असंच वागलं पाहिजे, असंच बोललं पाहिजे, सांगितलं जातं की ह्या सगळ्या गोष्टी बाळापर्यंत पोहोचतात. हो, बरोबर. मग जलसा ज्यूस अशा गर्भवती महिलांसाठी काही करतंय का, किंवा ज्यूस त्यांना पिण्यासाठी उत्तेजित केलं जातं का त्यांच्याकडनं? आमच्याकडं याच्यासाठी स्पेसिफिक एक चार्ट आहे
की ज्युसेस टू ड्रिंक ड्युरिंग प्रेग्नेन्सी. ओके. आणि त्याच्यात जे काही ज्युसेस त्या महिलेला ड्युरिंग प्रेग्नन्सी पिले पाहिजे, ते फ्रुट्स पण खाऊ शकतात आणि त्याचे ज्यूस पण पिऊ शकतात. तर आम्ही तो पूर्ण चार्ट बनवला आहे आणि तो आमच्याकडे तिथं डिस्प्लेला असतो. ह्याच्यात एक मी ॲड करतो, की डॉक्टर म्हणतात ना, तेव्हाच तो विश्वास येतो. खरी गोष्ट आहे. म्हणजे आणि ते असं म्हणतात ना, की कान सोनाराने सोनाराने टोचावे. टोचले. येस. हं. तर माझ्याच घरचा एक अनुभव सांगतो. बरं. माझी वाईफ सेकंड टाईम प्रेग्नंट होती 2018 मध्ये. ओके. आणि तेव्हा आहे ना, मी हँड रिटन लिहून ठेवलं होतं, की कोणते ज्यूस प्रेग्नन्सीमध्ये प्यायचे. तर मी तिला हे सांगितलं, की हे 8 ते 10 ज्यूस आहे, तू पिऊ शकते ॲज पर सीझन. 10 बरोबर. मधले 8 अवेलेबलच असतात, हं. 2 नसले तरी. तर ती म्हणे, "ठीक आहे, आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊ ना, तर त्यांना आपण विचारून घेऊ." बरं. तिची ट्रीटमेंट आहे ना, कुलकर्णी मॅडमकडे चालू होती, अशोक स्तंभवर. अच्छा. त्यांच्याकडे जेव्हा गेलो, तर मी त्यांना फोटो दाखवला, की "मॅम, हे फ्रुट्सचे ज्युसेस मी तिला देऊ शकतो का?" त्यांनी सगळं वाचल्यानंतर मला सांगितलं, "हो, तुम्ही देऊ शकता." आणि त्या दिवशी त्यांनी जेव्हा त्याच्यावरती स्टॅम्प मारला येसचा, तिने प्यायची सुरुवात केली. अरे वाह! आणि मग मी ते प्रोफेशनली तिथं शॉपवर बनवलं. त्याच्यात आम्ही एक सेंटेन्स पण लिहिलेला आहे, की "फॅक्ट चेक, युअर चाइल्ड ड्रिंक्स व्हॉट यू ड्रिंक." आणि तसंच रिझल्ट मिळतं. आजच्या तारखेत जे आमच्याकडं कस्टमर्स येतात, जे मुलं आल्यानंतर ज्यूस पितात, 2-3 वर्षाचं बाळ, त्याचं रिझन आहे, की त्याच्या आईने प्रेग्नन्सीच्या वेळेस ते फळं आणि ते ज्यूस पिलं आहे म्हणून. असा एखादा कुठल्या तुमच्या ग्राहकाचा किंवा कुठल्या महिलेचा असा काही अनुभव आहे का, की त्यांनी येऊन तुम्हाला सांगितलं, की मी तुमच्याकडे असे-असे ज्यूस पीत होते आणि माझा मुलगा किंवा माझी मुलगी तेच आज मागते, असं काही आहे का? असे भरपूर उदाहरणं आहे. यात एक माझी मुलगीच आहे, की माझ्या बायकोनी ज्युसेस पिले होते, म्हणून तिला ज्यूस आवडतात. ओके. आणि एक सेकंड एक्झाम्पल सांगतो, की असे इतके कस्टमर्स आहेत आता, की त्यांचे मुलं आमच्याकडे आल्यानंतर नाही म्हणत नाही, ज्यूस पितात. आणि तो ट्रस्ट पण आहे कस्टमरचा. त्यांनी प्रेग्नन्सीत पिलाय म्हणून 6 महिने झाल्यानंतर बाळाला 7व्या महिन्यापासून जेव्हा बाहेरचं द्यायची सुरुवात करतात आणि ते कस्टमर जेव्हा आपल्याकडे येतं, तर त्या मुलांना त्यांचा आयुष्यातला पहिला मँगो शेक जलसाचा दिला जातो. क्या बात! आणि असे एक नाही, भरपूर उदाहरणं आहेत. सुंदर. सर मला यामध्ये थोडीशी म्हणजे आमच्या प्रेक्षकांना माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, की नक्की प्रेग्नन्सीमध्ये ज्यूस जे द्यायला पाहिजे महिलांना, ते कुठल्या प्रकारचे असावे आणि कशाकरता त्याचा कसा वापर होतो? सगळ्यात पहिले तर व्हिटॅमिन सीचे ज्युसेस असतात ते त्यांना चालतात. लाईक वॅलेन्सिया ऑरेंज आहे, त्याच्यानंतर किवी आहे, डाळिंब पण खूप चांगलं आहे त्यांच्यासाठी, ओके. मोसंबीचं ज्यूस आहे, पीच फ्रूट आहे. पीच हे राऊंड द इयर अवेलेबल नसतं, पण जेव्हा अवेलेबल आहे तेव्हा घ्यायचं. त्याच्यानंतर ॲवॅकॅडो आहे, ओके. किवी आहे. हे सगळे ज्युसेस आहे. ॲपल आहे, कॅरेट बीट आहे. पण अगेन कोल्ड प्रेसेस घेतले पाहिजे. ओके. म्हणजे कारण हे की गरजेचं आहे. तत्व मिळालं नाही तुम्हाला आणि तुम्ही पिऊन घेतलं तर काय उपयोगच नाही ना त्याचा. बरोबर. सर याला जोडून एक पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे तुम्हाला, की बऱ्याचदा म्हणजे फूडमध्ये असं होतं, की आपण कधी-कधी टेस्ट बघून ते फूड घेतो. कधी-कधी आपला मूड बघून घेतो. आपण आरोग्याचा बऱ्याचदा विचार नाही करत. तसं तुमच्या बाबतीत काय घडलं का, की तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जो ग्राहक वर्ग आहे, तो टेस्ट बघतो, की स्वतःचं आरोग्य बघतो? म्हणजे लोक तितके जागरूक आहेत का? तुमचं निरीक्षण काय आहे यावर? सर, लोक जागृत झालेले आहेत आफ्टर कोविड. ओके. ते टेस्ट पण बघताय आणि हेल्थ पण बघताय. आणि जेव्हा कोल्ड प्रेस आलं, की दोन्ही मिळूनच तो ग्लास बनतोय. ओके. त्यात एक्स्ट्रा टेस्टसाठी आम्हाला काहीच करावं लागत नाही. तुम्ही फ्रूट खाताय आणि त्याच फ्रूटचं तुम्हाला कोल्ड प्रेस ज्यूस दिलाय, तोच 100% तोच टेस्ट येणार आहे. जे फ्रूट आंबट आहे ते आंबट लागणार, जे फ्रूट गोड आहे ते गोड लागणार. एखादं फ्रूट फिक्कट असलं तर थोडं फिक्कट लागेल. That's it. मग अशा हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी ज्यावेळेस तुम्ही ज्यूस सर्व्ह करतात, त्यासाठी जे फ्रूट किंवा जे फळं तुम्ही ज्यावेळेस निवडतात, तर ते फळं निवडताना काही काळजी घेता का? तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की बेसिक माझा बिझनेसच फ्रुट्स आहे. तर ओके. कुठल्या क्वालिटीचं फ्रूट घ्यायचं आहे, हे तर मला बाय बर्थ नॉलेज आहे त्याचं. तर आपल्याला आपला कस्टमर जेव्हा बार्गेन करत नाही, तर आम्ही प्रीमियम क्वालिटीचंच वापरतो. आमच्याकडं ॲवॅकॅडोचं प्रॉडक्ट आहे. तर ॲवॅकॅडो हे इंडियात पण उगतं आणि इम्पोर्टेड पण येतं. तर जोपर्यंत इम्पोर्टेड अवेलेबल आहे आणि त्याच्यात पण
साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्या कंट्रीचं असेल तर पहिले ते वापरायचं. ओके. नसलं तर चिली, पेरू किंवा तंझानियाचा आम्ही यूज करतो. पण आजपर्यंत मागच्या 7 वर्षापासून ॲव्होकॅडोचं प्रोडक्ट विकतोय. एकदाही इंडियन ॲव्होकॅडो वापरलेला नाही. ओके. सो कॉस्ट सेव्हिंग हा विषय नाही आहे. टू डिलिव्हर हाच विषय आहे. सुंदर. सर तुम्ही हे सगळं सांगत असताना सीझनचा किंवा या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला फळांचा, कारण बरीचशी फळं स्पेसिफिक सीझनला अवेलेबल असतात, म्हणजे सीझनल फळं असतात, हो, पण मग ज्यूस सीझनल नाही आहे. करेक्ट. मग याचं नियोजन तुम्ही कसं करता फळांचं? आता फॉर एक्झाम्पल जामून आहे. त्याची सीझन शॉर्ट असते आणि त्याची मागणी वर्षभर आहे. तर आम्ही त्याला फ्रीज करून ठेवतो. त्याचं गर काढून डीफ्रीजमध्ये ठेवतो. तसं आमच्याकडे कोल्ड रूम आहे. ते आम्ही यूज करतो. सेम आंब्याची सीझन संपली तर मग मँगो मिल्कशेक बनवताना सिरप किंवा क्रश असं काहीच यूज नाही होत. फ्रोझन मँगो यूज होतो. सेम विथ स्ट्रॉबेरीज. ओके. तर तुम्हाला तो प्युअरेस्ट फॉर्म ऑफ द प्रोडक्टच मिळतो. बरं. सर त्याला जोडून पुढचा प्रश्न असा आहे, की तुम्ही फ्रेश फ्रूट घेऊन जर ते ज्यूस बनवलं हं. आणि असं कोल्ड स्टोरेजला ठेवलेल्या या गोष्टींमधून जर ज्यूस बनवलं तर काही टेस्टमध्ये फरक पडतो का? नाही, काहीच पडत नाही दादा. ह्याचं तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. ग्रीन पीस. ओके. मी व्हेजिटेरियन गाय आहे. माझ्या घरात जर का पाहुणे आले तर पनीर सोडून जर का भारी भाजी बनवायची असली तर आपण ग्रीन पीसची बनवतो. ओके. तर ग्रीन पीस पण वर्षभर अवेलेबल नसतं. हा फक्त एक मिसकन्सेप्ट आहे लोकांच्या मनात, की फ्रोझन फ्रूट हे चांगलं आहे की नाही. पण मग फ्रोझन व्हेजिटेबल पण आपण खातोच आहे. तर ग्रीन पीस वर्षभर अवेलेबल नाही, पण आपण डेली कन्झ्युम करतोय. सेम त्याच टेक्नॉलॉजीमध्ये फ्रोझन फ्रूट्स बनले आहेत. आणि फ्रोझन फ्रूट तेवढेच चांगले आहे जसे सीझन ऑफ सीझनमध्ये काहीच त्याच्या टेस्टमध्ये बदल पडत नाही. ओके. सर तुम्ही जेव्हा प्रेग्नन्सीबद्दल आपण बोलत होतो आणि त्यावेळेस तुम्ही कुलकर्णी मॅडमांचा उल्लेख जो केला, तर त्याला जोडून एक प्रश्न असा विचारायचा होता, की डॉक्टर असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात, ह्या लोकांचा जलसा ज्यूसबद्दलचा अनुभव कसा आहे किंवा त्यांचे फीडबॅक कसे आहेत? खूप सारे डॉक्टर्स हे आमचे कस्टमर आहे. कोविडच्या वेळेस एक मॅम आमच्याकडे यायचे आणि त्यांनाच अशोकामध्येच प्रॅक्टिस करताना अशोकामध्येच त्यांना ॲडमिट केलं होतं. अच्छा. तर त्यांनी जेव्हा डिलिव्हरीज तिथे मागवल्या होत्या तर अशा बॉटलची रांग लागली होती आणि जे डॉक्टर त्यांना भेटायला यायचे ते विचारायचे हे काय. मग ते आमच्याकडे यायचे ते बॉटल्स पाहून. आणि एक जळगावचे एक मॅडम आहे, ओके. डॉक्टर वृषाली म्हणून. हम्म, हम्म. ते पण फॅन कस्टमर आहे जलसाचे. त्यांचं कोणी पण ओळखीचं जळगावहून नाशिकला आलं असेल की इथनं पार्सल मागवतात आणि आम्ही त्यांना पोचवतो. अरे वा. असे नाशिकचे पण भरपूर डॉक्टर्स आहेत की जे आपल्याकडे येतात, कंटिन्युअसली येतात आणि ते कोल्ड प्रेस ज्यूस पितात. सुंदर. सर तुम्ही आता जळगावच्या ज्या मॅडमचा उल्लेख केला, की जळगावच्या मॅडम त्यांचं कोणी जर इकडे येत असेल किंवा इकडनं काही ट्रान्सपोर्टेशन असेल त्यावेळेस ते ज्यूस मागवतात, त्यांच्यापर्यंत ज्यूस पोहोचतं. 2013ला सुरू झालेला जलसा 2025 आहे. गेल्या 12 वर्षामध्ये नाशिकमध्ये खूप सुंदर नाव कमावलंय. परंतु जर जळगावच्या मॅडमला नाशिकवरनं ज्यूस मागवावा लागत असेल, तर मला प्रश्न सर असा विचारायचा आहे, की जलसाचा नक्की फ्युचर प्लॅन काय? आपण जळगावमध्ये किंवा तत्सम सिटीजमध्ये काही विचार करतोय का? सर जलसाचा बिहॅग मी तुम्हाला सांगतो. बिहॅग. बिग हॅरी ऑडिशियस गोल. ओके. 2035 पर्यंत 108 आउटलेट होतील. सुंदर. आउटलेट कम क्लाउड किचन. आपल्याला प्रत्येक सिटीत लोकांना कोल्ड प्रेस ज्यूस सर्व करायचा आहे त्यांच्या आरोग्यासाठी आणि उत्कृष्ट ज्यूस पाजायचा आहे. सर ज्यावेळेस तुम्ही 108 सिटीजचा उल्लेख करता, मी डॉमिनोज किंवा मॅकडॉनल्ड्स या गोष्टी म्हणजे या ब्रँडसोबत कम्पेअर करेल ती गोष्ट. मला नाशिकमध्ये जिथे स्वतः कार्तिक शिंगाडा सर बसतात त्या आउटलेटचं ज्यूस ज्या टेस्टमध्ये मिळतं तेच मला 108ला मिळेल का? त्याचसाठी कोल्ड प्रेस जसं इथं बनल ह्या शाखेत बनल तसंच तुम्हाला प्रत्येक शाखेत मिळेल. कोल्ड प्रेसमध्ये सो कॉल्ड शेफ नावाचा काही प्रकार नाही आहे. ओके. की तो शेफ बनवल आज तो आहे तरच ही टेस्ट येणार उद्या नसणार असलं काहीच नाही. फ्रूट हा आमचा कोर बिझनेस आहे. बरोबर. कसे फ्रूट परचेस करायचे हे आम्हाला माहीत आहे. तर तेच फ्रूट प्रत्येक आउटलेटमध्ये पोचतील आणि त्याच फ्रूटचं जेव्हा ज्यूस निघणार तर प्रत्येक आउटलेटमध्ये कन्सिस्टंटलीच ज्यूस दिला जाईल. ओके. सर जसं तुम्ही आता डॉक्टर मॅडमचा उल्लेख केला आणि त्यांचा फीडबॅक सांगितला, तसं जे मला आत्तापर्यंत जाणवलंय जलसा ज्यूस हबचे
वेगवेगळ्या कॅटेगरीचे कस्टमर्स आहेत. मग अशा वेगवेगळ्या कॅटेगरीच्या कस्टमरचे फीडबॅक पण वेगळे असतील. हो. तर काही फीडबॅक तुम्ही आमच्या प्रेक्षकांना शेअर करू शकता का? फीडबॅकमध्ये सर भरपूर आहेत. मी काही ठराविक सांगतो की आमच्याकडं कॅन्सर पेशंट्स पण आहे ज्यांनी ज्यूस पिला आहे. त्याच्यानंतर हेल्थसाठी पण लोक येतात ज्यूस प्यायला. ॲवॅकॅडो हे ज्यांना ज्यांना दिलेलं आहे आणि जे कॅन्सर पेशंट आहे, स्पेसिफिकली मी कॅन्सरचं नाव यासाठी घेतो आहे कारण की जेव्हा कॅन्सर पेशंट असेल त्याला काही खायची इच्छा होत नाही आणि ॲवॅकॅडो हे फिलिंग आहे, बरोबर. तर त्याच्यामुळं त्यांना ते रिलीफ मिळतं. त्याच्यानंतर आमच्याकडे एक मॅम येत होते, त्यांना पण कॅन्सर झालं होतं आणि त्यांना डॉक्टरनी डिटॉक्स ज्यूस प्यायला सांगितलं होतं. त्यांनी कंटिन्युअस 3 महिने आमच्याकडं ग्रीन डिटॉक्स ज्यूस पिलं होतं आणि मग ते येऊन बोलले होते की मेडिसिन्स जेव्हा खूप खाल्ल्यानंतर जी आग होते ते तुमचं ज्यूस पिल्यानंतर मला बरं वाटायचं. सो अगेन दिस इज नॉट लेस देन ब्लेसिंग्स. राईट. सर, यानंतर एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की ट्रॅडिशनल बिझनेस ज्यावेळेस होता, म्हणजे डाऊन द लाईन 12 इयर्स ज्यावेळेस होतं, तेव्हा ज्यूस प्यायचं असेल तर जलसा आउटलेटला या आणि ज्यूस प्या असा प्रकार होता, बरोबर. परंतु मागच्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स किंवा टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली आहे की मला जर इथे आपल्या स्टुडिओमध्ये आत्ता मला जलसा ज्यूस हवा असेल तर मी एक क्लिकवरती ज्यूस मागवू शकतो. बरोबर आहे. अशा ऑनलाईन सेलचा जलसा ज्यूस हबच्या व्यवहार म्हणजे दुकानावरती किंवा आपल्या त्या आउटलेटवरती काही परिणाम झालाय का? नाही सर, ॲज सच परिणाम नाही होत, त्यांनी सेल वाढतोच. आता जसं तुम्ही म्हटले की एक क्लिकवर आपल्याला आत्ता इथं पाहिजे, आपण ह्या प्रोग्राममधनं जाऊ शकत नाही, पण त्या क्लिकमुळे इथे येऊ शकता, तर आपण ऑनलाईनचा तो बेनिफिट घ्यायचा. पण तुम्हाला जर का डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे, आता प्रेग्नन्सीचा चार्ट तिथंच लागलेला आहे, बरोबर. ते इथं ह्याच्यासोबत येणार नाही. किंवा तुम्हाला दुसरं काही पेशंटसाठी न्यायचं आहे तर तुम्हाला ॲपवर दिसणार नाही, त्याच्यासाठी संवाद झाल्याशिवाय कळणार नाही. सुंदर. तुम्हाला उपवास आहे तर कोणतं ज्यूस प्यायचं आहे हे तुम्हाला तिथंच यावं लागणार. बरोबर. तर नो डाऊट तुम्ही ऑनलाईन मागवा, वेळ नसेल तर तुम्ही मागून घ्या आणि तुम्ही एन्जॉय करा. पण तुम्ही जर का स्टोअरला आले तर तुम्हाला व्हरायटीज ऑफ प्रॉडक्ट किंवा काय चालतं आहे, कसली सीझन आहे हे कळेल. तुम्ही ऑनलाईन मागवलं तर मला कळणार नाही की विकासजींनी मागवलेलं आहे, तो सगळा डाटा त्यांच्याकडे जातो स्विगी झोमॅटोकडं. बरोबर. आणि 4 दिवस तुम्ही जर का स्टोअरला आले तर तुम्हाला पण आमच्याशी बोलायला आणि आम्हाला पण तुमच्याशी बोलायची इच्छा होऊन जाते. मग नक्कीच. 5व्या दिवशीपासून ती ओळख होते आणि ओळखीनंतर आपण अजून पुढं वेगळे प्रोडक्ट्स घेऊ शकतो. असे भरपूर कस्टमर आहे, ते फक्त रोज एकच प्रोडक्ट घेऊन प्यायचे. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही वेगळे टेस्ट करा, तर कदाचित असं होईल की 2 महिन्यांनी सगळं मेनू तुम्ही पिऊन घेतलंय, तर माझ्यासाठी ते चॅलेंजिंग नाही, काहीतरी नवीन इन्व्हेंट करायचं. बरोबर. पण ऑनलाईनला हे होऊ शकत नाही. सो टेक द बेनिफिट्स ऑफ इट, बट यू मस्ट विजिट द स्टोअर. ओके. सर, ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टीमधून खूप मोलाचा सल्ला तुम्ही दिला आहे की ऑनलाईन गरजेचं आहेच, हो. परंतु भेटल्याने जो टच अँड फील जो आहे तोही तितकाच गरजेचा आहे. आमच्यासारखे नवीन उद्योजक जे आत्ताच कुठेतरी उद्योगांमध्ये पाऊल टाकायला सुरुवात केली किंवा नवीन जे आमचे स्टार्टअप आहेत, अशा नवीन स्टार्टअपवाल्या नवउद्योजकांना तुम्ही काही सांगू इच्छिता का? हो, त्यांना मी तर जो यंगस्टर्स या फील्डमध्ये येतो, म्हणजे नॉट ओन्ली जस्ट ज्यूस पण फूड इंडस्ट्री, तर मला खूप ॲप्रिशिएट होतं आणि मी त्यांना ॲप्रिशिएट करतो की खूप चांगलं आहे की तुम्ही ॲज अ यंगस्टर या फील्डमध्ये येत आहे, म्हणजे तुमचे विचार तुम्ही घेऊन याच्यात येत आहे, तर तुम्ही काहीतरी वेगळंच करणार. मग एक सल्ला त्यांना आहे की त्यांनी टिकून राहायला पाहिजे. रातोरात कोणीच करोडपती होणार नाही, पण तुम्ही टिकून राहिले तर ते 100% सक्सेस बिझनेस होईल. आणि पैसा ह्याला महत्त्व न देता पहिले द्यायची सुरुवात करा, येणार ऑटोमॅटिक. आणि एक रूल आहे, गुजराती मारवाडी रूल, की 3 वर्ष तर द्यावेच लागतील. बरोबर आहे. आणि रातोरात तुम्ही करायला गेले तर होणार नाही. काही लोक 6 महिन्यातच आवरून घेतात. 2-3 वर्ष टिकून राहिले तर कस्टमर बेस वाढतो, लोकांना तुमचं प्रॉडक्ट काय ते कळतं, तसं बिझनेस ग्रो होत राहतो. सुंदर. सर, एक प्रश्न असा विचारायचा आहे, ह्या सगळ्या प्रवासामध्ये अशी कुठली गोष्ट किंवा अशी कुठली घटना आहे का की मागे वळून बघितल्यानंतर त्या गोष्टी ज्यावेळेस विचार होतो किंवा तो प्रसंग जेव्हा आठवतो तेव्हा मतलब अपनी छाती फुल जाते, ऐसा कोई है क्या? 2018मध्ये जर का मी हा पाऊल उचलला नसता कोल्ड प्रेस नाशिकमध्ये लॉन्च करायचा, जेव्हा नाशिककरांनाच माहीत नव्हतं की कोल्ड प्रेस काय,
तर कदाचित मी आज तुमच्यासमोर बसलो नसतो. ओके. ते इतकं तो प्रॉडक्ट त्या प्रोसेसनी त्या प्रॉडक्टनी मला इतकं वरती नेलं आहे की मी शेअर करतो तुमच्यासोबत. तुम्ही नाव ऐकलं असेल स्नेह देसाई सरांचं. उनको कौन नहीं जानता सर. तो स्नेह देसाई सर जब मेरा उनका 1-to-1 हुआ था, सो इट वाज अक्टूबर 2018 और Right. फर्स्ट टाइम मैंने उनका चेंज योर लाइफ का सेशन किया था. उसके एक दिन पहले मेरी उनकी मुलाकात हुई थी. ओके. तो उसके पहले मैंने नाम भी नहीं सुना था उनका. और जिन्होंने मुझे मिलवाया था माया मैडम ने, उन्होंने फ़ोन करके कहा था कि सर मेरे घर पे आ रहे हैं तो आप फ्रूट लेके आइए उनके लिए और जूस भी लाना विदाउट शुगर, बिकॉज ही इज़ वेरी टाइम कॉन्शियस, Yeah. हेल्थ कॉन्शियस. सो वैसा ही किया. मैं उन मैम के घर पे देवलाली कैंप गया, उनके लिए अनार का जूस लेके गया था. पहले तो सर ने कहा कि नहीं मैं तो नहीं लेता हूँ जूस, फिर जब उनको बताया कि ये कोल्ड प्रेस है और विदाउट शुगर है तो उन्होंने कहा कि ठीक है अभी मैं इसको ट्राई करूँगा. उन्होंने उनके सोशल मीडिया पे 2018 में पहला पोस्ट डाला था उनके अकाउंट पे. उनके अकाउंट पे. ओके. और उसके बाद ये जर्नी चलती रही है. वो जब भी नासिक आते हैं तो जलसा जूस पे विजिट करते हैं और उनके मोबाइल से ही वो पोस्ट डालते हैं. बहुत बढ़िया. ही इज़ अ फैन ऑफ जलसा जूस प्रोडक्ट्स. मतलब जिनकी पूरी दुनिया फैन है वो जलसा के फैन है. येस, क्या बात है. आई फील दैट्स द प्राऊड मोमेंट. दिस इज रिअली अ प्राऊड मोमेंट. गुड. सो सर नेक्स्ट प्रश्न मला असा विचारायचा आहे. जलसा ज्यूस नाशिकमध्ये आणि नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आपण म्हणतो. आणि नाशिकला हा वारसा खूप चांगल्या प्रकारे लाभला आहे. जिथे तुमचं त्र्यंबकेश्वर आलं, काळाराम मंदिर आलं किंवा आपण दक्षिण गंगाजीला म्हणतो गोदावरी, हा सगळा स्पिरिच्युअल ह्या सगळ्या गोष्टी असताना नाशिकला वाईन कॅपिटल असं पण म्हटलं जातं. हो. एका बाजूला स्पिरिच्युअलिटी आहे, एका बाजूला मी नाशिकला वाईन कॅपिटल म्हणतो. मग अशा नाशिककरांनी वाईन कॅपिटल म्हणून किती दिवस नाशिकची ओळख ठेवावी? नाशिकला वाईन कॅपिटल म्हटलं जातं आणि नाशिकला प्रभू रामचंद्रांच्या नावाने पण ओळखलं जातं. तसंच नाशिकला फळांच्या बाबतीत पण खूप मान आहे. नाशिकची द्राक्ष आहेत, नाशिकची डाळिंब आहे, जांभूळ आहे, बोरा आहे, हे सगळे फ्रूट्स आहेत. आणि ह्याच्यासोबतच नाशिकमध्ये जलसा ज्यूस आहे. वा. तर भविष्यात तुम्हाला नाशिक म्हटलं की जलसा ज्यूस पण नाव येणार, ह्याची गॅरंटी देतो. म्हणजे वाईन कॅपिटलचं जलसा कॅपिटल म्हणायचे का तुम्हाला? करूयात आपण ते. तर असतो. थँक्यू. सर खूप आनंद झाला तुमच्यासोबत या सगळ्या चर्चा करताना. आणि मुळात ज्यूसबद्दलचे जे प्रो आणि कॉन्स ज्या दोन्ही गोष्टी होत्या त्या सगळ्या कळल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आरोग्याला आपल्यासाठीच नाही तर तुम्ही जे महिलांचा जो उल्लेख केला, गर्भवती महिलांचा, ह्या गोष्टी कळल्या. किंवा कोविडमध्ये सेवा काय असते तीही कळली. खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून, तुमच्याशी चर्चा करून. तर मित्रांनो, आपल्यासोबत आज होते जलसा ज्यूसचे संचालक कार्तिक शिंगाडा सर, ज्यांनी फक्त ज्यूस नाही विकलं, ज्यांनी फक्त बिझनेस नाही केला, तर ज्यांनी सामाजिक भान ठेवून काय काय गोष्टी केल्या पाहिजे, काय नाही केल्या पाहिजे, आणि ज्यांच्या ज्यूसचा आस्वाद 6 महिन्याचं बाळपण घेत आहे, ज्यांच्या ज्यूसचा आस्वाद कोविडमध्ये असलेला एक पेशंट पण घेतो, आणि ज्यांच्या ज्यूसचा आस्वाद एक गर्भवती महिला पण घेते, आणि त्याचसोबत त्यांच्या आयुष्यातली प्राऊड मुवमेंट म्हणजे ज्या व्यक्तीला पूर्ण जग फॉलो करतो असा व्यक्ती त्यांना फॉलो करतोय. यापेक्षा मोठं मला नाही वाटत की नाशिकसाठी किंवा आपल्यासाठी कुठली मोठी गोष्ट असेल. सो जलसा ज्यूस नक्की काय आहे हे चावडीवरती तुम्ही ऐकलंच आहे, परंतु ज्यूस हे फक्त चावडीवरती ऐकण्याची गोष्ट नाही. मी नक्कीच तुम्हा सर्वांना एक आवाहन करेल की नाशिकमध्ये या, जलसा ज्यूस एकदा टेस्ट घ्या आणि मग तुमची प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.